या मथुरेच्या घाटा कशा हरवल्या वाटा गर्द निळ्या अंबरातुनी धुक्याच्या या लाटा गर्द निळ्या अंबरातुनी धुक्याच्या या लाटा या मथुरेच्या घाटा कशा हरवल्या वाटा या मथुरेच्या घाटा कशा हरवल्या वाटा गर्द निळ्या अंबरातुनी धुक्याच्या या लाटा 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 विकायला ही राजा तारा
मिटायला हिरा चंद्राने तारा त्याला नाही तुझं मिटायला हिरा चंद्राने तारा त्याला नाही तुझं मिटायला हिरा चंद्राने तारा हॅलो प्रभाकर काय ग म्हटलं राधा? अगं काय का म्हटलं चंद्रा? अगं महादेवजीला ठाव काय का ग? अगं सांगितल्याशिवाय कसं कळणार? अगं महादेवजीला आपण ओर फिरवले मथुरेच्या बाजारात जायचं बघ. अगं बाजार तुझी जरा बघ पण आपल्या शांती गवलन पाहिजे बघ. अगं आलं बरं त्या वर्षाच्या मावशीला अकबर भाऊ. अगं तिथे माझं कालच बांधून झाले बघ तू चक मार पाहू. मानते हा मावशी अगे मावशी. अगं आले का आले हॅलो 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 आहा आहा गवळ्या घरी पोपट उठला मावशीचा धीरच थकला गवळ्या घरी पोपट उठला मावशीचा धीरच थकला आले पोरीनो तुमच्या गेला दादी तुमच्या दुरीला तुमच्या गेला दादी तुमच्या दुरीला तुमच्या गेला लाली तुमच्या जोडीला तुमच्या गेला लाली तुमच्या जोडीला गवळ्या घरी पोपट उठला मावशीचा धीरच थकला गवळ्या घरी पोपट उठला मावशीचा धीरच थकला आले पोरीनो तुमच्या गेला दादी तुमच्या दुरीला तुमच्या गेला दादी तुमच्या दुरीला तुमच्या गेला लाली तुमच्या जोडीला तुमच्या गेला लाली तुमच्या जोडीला झाली कपडे दुनियाची खाई नवरा माझा हा कट्याळ भारी दूध बाजूला गेलतोय घाई आले पसारा आले तुमच्या जुडीला तुमच्या गेला आले तुमच्या जुडीला तुमच्या गेला लाली तुमच्या जोडीला तुमच्या गेला लाली तुमच्या जोडीला क्या बात है आहा हॅलो 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 काशीनाथ गराटे काशीनाथ गराटे यांकडून आताचं हे गीत झालं या गीताच्या वचमोडसाठी 201 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हे गाणं वचमोड झालं पाहिजे वचमोड देतोय वचमोड अगं पोरीनो एवढ्या घाई गडबडीने कशाला बरं हाक मारली? अगं मावशी तुला बोलण्याचे कारण म्हणजे आम्ही सर्व पोली मथुरेच्या बाजारात ते ठरवलंय बघ. अगं बाजार 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 नेहमीचा बाजारच बघ. आपण ज्या ज्या वेळी बाजार येतो त्या त्यावेळी कृष्ण व सवंगडी येऊन आपल्या दुधाची नासाडी करतात म्हणून मी ती काढली आहे. ती कोणती? आपण द्यायचा साठा राधेच्या घरी करायचा त्याचा मागाव कडक कृष्ण व सवंगडी येतीलच ते त्याला पकडायचे मार मार मारायचे आणि नंतर राजांकडे घेऊन जायचे. कशी ग वाटली ती? फारच छान. तर भरलेले माठ मागे घ्या. हॅलो हॅलो माझी सैनिक अण्णा घरात हिरवा हिरवा दे लाल लाल मिरचीला हिरवा हिरवा दे. अण्णा तुम्हाला जर या मावशीचे खरंच आठवण येत असेल ना तर उद्या देवरुख स्टँडला येऊन भेट. त्याप्रमाणे अजित गराटे
अजित गराटे यांकडून देखील मावशीच्या भूमिकेसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं देखील असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं देखील एक नाव घ्यायचं आहे. अजित. गाजराच्या हलव्यात खोबरे टाकते किसून, गाजराच्या हलव्यात खोबरे टाकते किसून, अजित. अजितच्या मांडीवर पेढे खाते बसून. तर या सर्व बक्षिसांचे आम्ही भारी भारी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मोठी बाळ जन्मला गातो त्याची गाता, वसुदेवतीचा धन्य देवगी माता. मोठी बाळ जन्मला गातो त्याची गाता, असा आला नंदाचा बाळ दृष्ट ज्ञानाचा काळ, असा आला नंदाचा बाळ दृष्ट ज्ञानाचा काळ. वसुदेवतीचा धन्य देवगी माता, वसुदेवतीचा धन्य देवगी माता. मोठी बाळ जन्मला गातो त्याची गाता, असा आला नंदाचा बाळ दृष्ट ज्ञानाचा काळ, असा आला नंदाचा बाळ दृष्ट ज्ञानाचा काळ. उपकरणाचा खेळ करी, उपकरणाचा खेळ करी, उपकरणाचा खेळ करी. गोकुळात खेळे हरी, उपकरणाचा खेळ करी, उपकरणाचा खेळ करी, उपकरणाचा खेळ करी. वसुदेवतीचा धन्य देवगी माता, वसुदेवतीचा धन्य देवगी माता. मोठी बाळ जन्मला गातो त्याची गाता, असा आला नंदाचा बाळ दृष्ट ज्ञानाचा काळ, असा आला नंदाचा बाळ दृष्ट ज्ञानाचा काळ, असा आला नंदाचा बाळ दृष्ट ज्ञानाचा काळ, असा आला नंदाचा बाळ दृष्ट ज्ञानाचा काळ. हॅलो 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 हॅलो. अभ्या गराटे. या बुटर माझे आम्हा गोरगरिबांचे चळकर लागले, 5 लाखून गणित लागले. भक्तांनो थांबा, आपापल्या जागी स्वस्त बसा. देव मातीच्या पोटी आतो बालकृष्ण जन्माला येत आहे, तो तुमचं रक्षण करीत आणि तो तुम्हाला म्हणतात भगवान श्रीकृष्ण. बोल पुंडलिकावते. काय चमत्कार नित्य नवी दूध गोंधळ गवळणी. आज मग तुझ्या वदर न जाता सारा दोन साठा राधेची घरी ठेवला आहे. तो आपल्याला दुर्गंधाटी जायचं आहे. दुर्गंधाटी जायच्या आधी प्रथम तू संघटनेला बोलून घेतलं पाहिजे. अरे आकडा, अरे बोकड्या. हॅलो देवा, हॅलो 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 हॅलो. आदित्य मालिक. चल रे बोबड्या, चल वाकड्या, चल रे बोबड्या. कर देवानी हाक मारिली पुल्याला, कर देवानी हाक मारिली पुल्याला. देवाने हाक मारिली पुल्याला, कर देवानी हाक मारिली पुल्याला. चल वाकड्या, चल रे बोबड्या, चल वाकड्या, चल रे बोबड्या.
अरे देवानी आग मारिली फुल्याला, अरे देवानी आग मारिली फुल्याला, अरे देवानी आग मारिली फुल्याला, अरे देवानी आग मारिली फुल्याला. आगामी कबीरा गाय माझी चुकली वरीच्या या रानाला, गाली कबीरा गाय माझी चुकली वरीच्या या रानाला, तिला शोधिता काटा रुंदला पायाला, तिला शोधिता काटा रुंदला पायाला, अरे देवानी आग मारिली फुल्याला, अरे देवानी आग मारिली फुल्याला, अरे देवानी आग मारिली फुल्याला, अरे देवानी आग मारिली फुल्याला. हे! हे! आहा! देवबाबांनी नमस्कार असो. आशीर्वाद असो. देव बाप्पा आम्हाला एवढे घाई वेळेने कशाला हात मारलेला? रोपड्या तुमचे सुद्धा पेंजाटा त्याला प्रथम बोलून घ्या. ठीक आहे देव बाप्पा. अरे हे वाकड्या, अरे बोबड्या, तू कामगिरी ऐकलीस काय? मी काय ऐकली नाही. तू ऐकलीस नाही? नाही नाही, काय म्हणतोस काय? मी ऐकली, मला ऐकायला येत नाही. कधीपासून रे? महिना झाला. महिना झाला? हो हो, तू काय इलाज केलाच नाही? डॉक्टरनी गेलो होतो, मग काहीच नाही इलाज झाला. काहीच नाही झाला? नाही नाही. अरे देव बाप्पाने आपल्याला अशी कामगिरी सांगितली. कशी सांगितली? 16 शस्त्र, 16 सहस्त्र, 360 गोपिका 360 गोपिका थाट माट करून मथुरेच्या बाजारात आले. थाट माट करून कुठे बाजार चालले? त्यांना अडवायची कामगिरी ते पण तुला सांगितली. काय मग मला सांगितली हा आहे? मग किती अडवायचे आहे? 360 गोपिका. 360 गोपी अडवायचे हा आहे. मग? मला एक अडवताना मुश्किल, तेवढं कुठे अडवणार? मला जमणार नाही. अरे देवपप्पाचा हुकूम आहे. मला कामगिरी जमणार नाही. तुला जमते काय? मला काय जमणारच नाही. तुला पण जमणार नाही. छे, मग कामगिरी करणार कोण? तच आठवतोय, तच आठवतोय. थांब जरा. हा आठव. कामगिरी करणार कोण? हा हा, हा. काय रे? आलं माझ्या लक्षात. आपल्या जोडीचा तो पेंद्या आहे बा, पेंद्या. पेंदी आहे? हा, तो कामगिरी करल. कामगिरी कराल? करणार करणार पण तो जरा पायाने लग्न आहे रे. पायाने लग्न आहे? होय होय होय. अरे आपल्या 2 पाय आहेत. अरे आपल्या कामगिरी झेपत नाही. अरे याला काय काय करणार? असे लंगडी माणसं लय हुशार असतात याच्यात काम करण्यात. लय हुशार हा आहे. मग मग काम करीन. करणार मग. हात मारून घ्या. हात मारू म्हणतोय. हो. अरे ए, ए, ए! कुठे गेला तू? काय करतोय? त्याला हाक मारतोय. मार घ्या. आवाज जातोय जातोय काय समजत नाही. अरे ए, ए, ए! ए, त्याला काय म्हणायचं, काय खल्लंस तरी काय एवढं? काय म्हणणार? हडकू अडकलंय? अरे मी हडकू तू खायत ओपून नाही. काढतोय. तू ओपून काढतोय. अरे मी हडकू खायचंच नाही. हडकू खायत नाहीस? अरे कीर्तनाचा बुवा आहे मी. तू कीर्तनाला बुवाय? तुला माहित नाही? नाही रे. आणि एवढ्या मोठ्या केंद्रावर गाजलेला बुवा मी. केवढ्या? एवढ्या मोठ्या केंद्रावर. एवढे मोठे केंद्रावर? हा मग ते अजित दादा गराटे आहेत ना, हा. ते माझ्याकडे आले सुपारी घेऊन सुपारी घेऊन आले? आणि दारात येतात आणि काय म्हणतात, ही माझी सुपारी घ्या. काय? दारात येतात, ही माझी सुपारी घ्या. ती माझी सुपारी घ्या. हा, त्यांना काय बोला माहिती आहे, जरा आतमध्ये या, हा. पाणी घ्या, बरोबर आहे. चहा बी घ्या, मग तुमची मी सुपारी घेतो. बरोबर आहे. पाणी बी घेतला नाही, हा. चहा पण घेतला नाही, हा. आणि लगेच मला त्यांनी पानाचा विडा घेतला त्याला आणि हा. सुपारी घेतली त्यांची मी. सुपारी घेतलीस? हा, ते काय बोलले माहिती आहे, काय? आज तुम्ही आमच्या गावात कीर्तन करायला या. कीर्तन करूया. हा बोला, येतो येतो येतो, तुम्ही काही काळजी करू नका, हा. येणार. आणि त्यांच्या गावात गेलो, तुमच्या गावात गेलास? पाईप टाकला हा. गावात आणि मध्येच एक अच्चराचा धक्का बसला. काय रे? अच्चराचा धक्का बसला. आश्चर्य धक्का बसला? हा, कोणता रे? कोणता? हा? अरे टेबलनी खुर्ची बोल. काय म्हणतो? अरे खरंच टेबलनी खुर्ची बोल. टेबल आणि खुर्ची बोलत? हा, टेबल म्हणे खुर्चीला, हे खुर्ची तू माझ्याशी लग्न करशील. काय टेबल बोलला? हे टेबल म्हणा खुर्चीला, हे खुर्ची तू माझ्याशी लग्न करशील. तेव्हा खुर्ची भडाकली. काय बोलले माहिती काय काय, बोलली? सगळी येऊन लोक बसली तर तू काय करशील. बोलो हे काय ऐकत राहायला पाय, हा. आपण पुढे गेलं पाहिजे पुढे गेलं पाहिजे. कीर्तन करायला. हा. त्यांनी माझ्या कीर्तनासाठी एवढा मोठा टेज बांधला होता. हा. केवढा
एवढा मोठा त्या टेकच्या खाली माणसांची ही गर्दी. अरे हात घाला जागा आणि पाय घाला जागा. अरे तू हात घाली गेली का पाय घाला गेलास? अरे माझ्या खांद्यावर कसं विना मी नाचतो. मी कसा कधी जाणार? विठ्ठल 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 असा करत 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 वरती टेजवर पोचलो टेजवर पोचलास आणि अभंगाला सुरुवात केली. अभंगाला सुरुवात केली. हा डोळे मिटून फक्त 2 अभंग म्हटले. चुळे मिटून 2 अभंग. दोनच. हा कुठले रे? ऐकायचं आहे? ऐकून घे. चंद्रभाग चाहती चंद्रभाग चाहती म्हातारी म्हातारा वरदली चलमी भरून धुरगाडी चलमी भरून धुरगाडी असा फस धुरगाडी. बसावं धूर गाडी. त्याच्यात म्हातारी कांसारली. कालचा रस. आता बोलो म्हातारी कांसारली. हा. आपण लगेच काय घेतलं पाहिजे? गजर. विचार घेतला पाहिजे. आणि लगेच गजर घेतला. हा. तो पण ऐकायचा आहे? हो. ऐकून घे. जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल तुझीच बायको आहे. होय. हा गजर मधून सांगे ह्या लोकांना. हा लोकांना सांगील. हा गजर घेतल्याबरोबर लगेच डोळे उघडले. डोळे उघडले. बघतो तर काय? काय? अरे लोक आपापल्या घरात गेली. किती लोक आपापल्या घरात. मला वाटलं केंद्राने गादीला आवडा मोठा बुवा थांबतील, पण कोणाच नाही थांबली ना. कोणच नाही. फक्त एकटाच माणूस एकटाच माणूस. आजीच गराटे. हा? त्यांना आवडलं होतं वाटतं बहुतेक. आवाज आवाज हा. तो पण लय कंटाळला होता. काय म्हणे माहितीये? काय? ए बुवा तुझ्या पायाखालची चादर आहे ती माझी आहे. चादरीसाठी थांबलेला. काय? हा. आता पेंद्याला हाक मार तूच. मारू मार म्हणतात. मार. अरे पेंद्या. अला कायला काय अरे लवकर ये. अला आलो आलो अरे मी जरा देवाची पूजा करून येतो. अंघोळ केलीस काय? अला आंघोळ नंतर करणार. चांगला उलटा कारभार आहे. अरे काले वागल्या बोबल्या मला हाक मारिला. अरे काले वागड्या बोबड्या मला हाक मारिला. धावत आलो आलो तुझ्या जोडीला. अरे वागड्या बोबड्या मला हाक मारिला. धावत आलो आलो तुझ्या जोडीला. आणि तिला शोधिता शोधिता गाठा रुपला माझ्या पायाला. चांगलाच मोडला असेल. आणि कहाले वागल्या बोलल्या मला हाक मारिला. धावत आलो आलो तुमच्या जोडीला. काले वागल्या बोलल्या मला हाक मारिला. धावत आलो आलो तुमच्या जोडीला. काले वागल्या बोलल्या मला हाक मारिला. धावत आलो आलो तुमच्या जोडीला. काले वागल्या बोलल्या मला हाक मारिला. धावत आलो आलो तुमच्या जोडीला. किती मारतोय रा. आणि एका पायावर उड्या माहिती मजाच वेगळी आहे. होय काय? मी नाचून नाचून दमलोय. होय काय? खायला म्हणलंयस. अच्छा, नाही ना? काय आणलंयस? हा बघ खरवस आहे. दे 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 दे. हा घे हा घे. तोंडात लाव. हा घे. तोंडात लाव. असा हात काढ. चौकस घे. खरवस तुझा काला कसा काय रे? अरे काय काढली होती ना म्हणून ती खरवस आला. काय? हा, 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 हा. तुला इथं यायला उशीर का झाला? अरे उशीर म्हणजे आता पोरगा हराम करतो त्याच्या शाळेत गेलेलो मी. पोरगा हराम बोलाय तुझा. मग? काय म्हणतोस? एवढा बोलला. पोरगा आता शाळेत जातो. शाळेत होतो काय? अरे प्रीतम प्रीतम झाला ते. कराटे. मग?
अरे माझा पोरगा नव्हता होय काय मग अरे त्याच्या शाळेत गेलो हा लहान होता का लहान होता हा लहान होता त्याच्या शाळेत गेलो हा तर मला विचारलं ना भाऊ तुमचा पोरगा किती लावत काय तुम्हाला माहिती आहे तुमच्या शाळेत आणि मला काय विचारता बरोबर आहे. त्यांच्या तर डोकं नेलं आऊट हो त्यांच्या शाळेत काय होतं इन्स्पेक्शन इन्फेक्शन हा इन्स्पेक्शन होतं ना हा तर त्या सगळ्यांना पोरांना विचारलं आणि कोणाला कोणाला एबीसीडी येते हा. तर सगळ्यांनी हात वर केला सगळे हातवर गेला सगळ्यांनी हात वर केला नाही. हा मग त्याला येत होतं म्हणून हा हात वर केला नाही हा माझ्या मित्रा पोरग्याच्या मित्राला विचारला नाही हा सांग रे एबीसीडी सांग तर त्याला सुरुवात केला ए बी सी डी ई एफ जी एच आणि एच नंतर जरा श्वास घ्या थांबला तेवढं माझा पोरगा म्हणाला आय घाल आय घाल तशी नवर एबीसीडी नाही एबीसीडी ते आहे हा. म्हणून मास्तराला शिव्या देतोय नाही कुठे शिवाय काय असतं मला तर मास्तर तापला त्याच्यावर बरोबर आहे. आणि मला तू उठ तू उठ उठ बरोबर आहे आणि तू एबीसीडी म्हणता हा मग त्यानं सुरुवात करा ए फॉर अभ्याची बायको बरोबर बी फॉर बब्याची बायको बरं भारी आहे बब्या बब्या हा बब्याची बायको सी फॉर चम्याची बायको अरे इंग्लिश भारी पाठ करायला चम्या चम्या तो मुंबईचा चम्या बरोबर डी फॉर डम्याची बायको हा. आता पुढे पुढे मास्तर म्हणाला लय हुशार आहे हुशार आहे पुन्हा आता पुढे 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 गेला यमापर्यंत एम फॉर म्हणाला मन्याची बायको हा मास्तर मला एवढं सगळं विचारलं तरी परफेक्ट सांगतो कसा काय सगळं पाठ ना दोन पाठ तोडपाठ म्हणूनच तरी मास्तरने डोक्याचा आणि लगेच विचारला हा. एमच्या नंतर डायरेक्ट विचारला डब्ल्यू फॉर हा डब्ल्यू फॉर म्हटल्यावर माझा पोरगा घा बाळला कांसारला तिथं कान सारला हा म्हणतो दिसतं त्याची मान्याच्या बायकोसारखी पण हिची अशी घ्याका का वर झाली बरोबर आहे ढगावर गेली तिथं त्याला घरात आणला हा. आणि घरात त्याला बसलं तू आता मग घरात थांब बरोबर आहे तर घरात थांब आणि या लागला गोट्याने खेळायला आपण कपडे नाही घातले कपडे घालीत अरे नव्हता कपडे घालायला चड्डी पण घालायला तयार नाही चड्डी घालायला तयार नाही तू शिकवलंच नाही काय त्याला? केलं? अरे मग त्याला म्हटलं अरे बाबा चड्डी घाल नाही तर तुझी मुंबई बघती बरोबर आहे तरी पण हा तयार नाही मग कसा बसा तयार झाला हा तयार झाला आणि त्याला चड्डी घातली आणि मी आपला बाहेर बसलो होतो हा बाहेर बसलो होतो तर बाहेर बसलो आणि मग मी आपल्या कामाला गेलो कामाला गेला. तिकडे गुरा पारला तिकडे गेलो वरच्या अंगाला हो आणि ह्या गोट्याने खेळत बसलीला हा ह्या गोट्याने खेळत बसलीला आणि तिकडच्या दोन पोरी आल्या हा. आणि त्या खरोखरच्या मुंबईत जात होत्या मुंबईला जात होत्या हा खरोखरच्या मुंबईत जात होत्या हा आणि त्याने विचारला मी मग माझ्या पोरग्याने त्याला विचारला काय होता तुम्ही कुणीकडे जाता तर म्हणाला आम्ही मुंबईत जाता हा असं म्हटल्यावर ह्याने इथं चड्डीशी खाली केला आणि सगळी मुंबई दाखवला सगळी मला मुंबई मुंबई दाखवला. हा मला ही बघा मुंबई हा म्हणाला ह्या मुंबईत नाही जायचंय बाबा आम्हाला मोठ्या मुंबईत जायचंय काय बोलले डोकं चालवला बरं आता पोरं हुशार त्याचा पोरगा लहान होता म्हणून मग विचार का असताना त्याला चांगलाच कान पडवला काय नसतं पडवलं नाही म्हणजे माझा पोरगा त्याच्यापेक्षा हुशार हा, मग? त्या म्हणाला आम्हाला मोठ्या मुंबईत जायचं हा. तर आता पोरगा म्हणाला संध्याकाळी बाबा आला का घरात ये तुम्हाला मोठी मुंबई दाखवतो काय म्हणून उशीर झाला मला जेव्हापासून त्याला इतका हुशार केलाय मग तर आणखी मोठा झाला तर काय करायचं काय करेल म्हणजे तू ते आधी आता पडला होतास का रे हो वेळ तुझं सुधलंय तर सुधीला हा? अरे याच्यात 2 किलो शिंबूड आहे तुला हवा तुला हवाय त्याला विचारलं ना तेव्हा तेच खायला होय? मला तुम्ही कशाला गडबडीने बोलवलं अरे तुला देवपप्पाने बोलवलंय कुणीकडे देव बाप्पा दाखव मग मी दाखवतो हा. ही माझी काठी दिसली हा. त्या काठीचं टोक हा. दिसलं माझी काठी फिरल हा. तर तू फिरायचं चालेल ठीक आहे ओ देवप्पा दिसलं नाही इथं दिसलं. रे ओ देवप्पा तुझ्या पाठी मागायत पाठी माग पाटी ह्यानं काठी तिकडे भोगात कुठे घातली वरती. माझी काठी पाठी फिरली पण देवमांसाठी नमस्कार असो आशीर्वाद असो देव बाप्पा तेवढ्या घाई गडबडीने कशाला बोलवलं आपल्याला चोरगण्यासाठी जायचं आहे पण त्या ठिकाणी जायचं कसं तुम्ही याची मुलीच चिंता करू नका पण माझी गट आहे ती कोणती तुम्ही इतर डोळे बंद करा आणि या माझ्या मागून जर का तुम्ही इतर डोळे गडला तर इतर कोण बसाल म्हणून म्हणतो इतर डोळे बंद करा आणि या माझ्या मागून ठीक आहे चला 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 हॅलो हॅलो समर्थ ग्रुप मंडळासाठी आलेली देणगी पुढील प्रमाणे नामदेव गुरव अगं पोलनो भरलेले माठ ठेवा या ठिकाणी
म्हणून एखादं गाणं येत असलं तर म्हणा पाहू. तू मावशी आम्हाला गाणं येत नाही, तुला येत असेल तर तूच म्हण पाहू. ठीक आहे. हॅलो हॅलो हॅलो, चंद्रकांत गराटे यांकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, सुईने वसवले साखरेचे पोते, सुईने वसवले चंद्रकांतने मला पावडर लावून फसवले. त्याचप्रमाणे नितेश साळवी यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं देखील असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं देखील एक सुंदर असं नाव घ्यायचं आहे. काचेच्या बशीत बदामी हलवा, काचेच्या बशीत बदामी हलवा. स्मितेश आधी पहिलीला घालवा, नंतरच या मावशीला बोलवा. हॅलो, त्याच आहे आद्या. शंकराच्या पिंडी समोर अगरबत्ती लावते केवडा, शंकराच्या पिंडी समोर अगरबत्ती लावते केवडा. अभ्यासी लग्न काय करून काय उपयोग नाही हो, तो निघालाच बेवडा. तरी हे सर्व बक्षीस जाते, आम्ही भारी भारी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अगं पोरीनो, एवढा जागता पारा ठेवला असून आतमध्ये आवाज तरी कसला येईल? अगं ऐक तर, अगं पोरीनो, हे चोर आपल्या चांगलेच सापडले, त्यांना पकडूया आणि मार मार मारूया. चला तर. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते डोळे बंद करा आणि या माझ्या मागे. ठीक आहे चला. What
अगं पोरीनो, हे चोर कुठे लांब पाहिले असतील, इथेच कुठेतरी लपून बसले असतील. शोधा त्यांना. मावशी तो बघ ते पेंद्या आपलाय. कोण? पेंड्या? आता जे काढते चिंद्या. पेंड्या? अगं, मला वाटलं म्हैशीन झाड मारणार तू का? अरे पेंड्या, तू इथे कसा आलास? अगं मी माझ्या पायात आलो, तू काय डोसक्यात चालतेस की का? तसं नाही. मग? तुझ्या जोडीचे कृष्ण व सवंगडी कुठे आहेत? कुठला किसना? तुला पाळीत पण किसना आहे काय हो? अरे पेंड्या, खरं खरं सांग, नाही तर हे तुझे कान आहेत ना, कान असे हातावर उठवून देईन. आता हातावर उपटून दे, तुझ्या आईशील काही मातीत लिपले. हे रे काय? तुला माहित नाही? अगं तुला माहित नाही? अरे पेंड्या, खरंच माहित नाही. अगं तुझ्या बापसाचे डोल अरे पेंड्या, मला काचा कुठं आहेत? काकाला तुला लावलेली अगं मावशे काय रे पेंड्या? पाचवीला पोरी तुझ्या अरे मेल घ्या, त्या गोकुळच्या गवळलेले आहेत. गोकुळच्या गवळणी हिला मी ओळखतो. तुला तू ओळखतोस? होय. ते कसे रे? अगं हिच्या आई सकाळी माझ्याकडे छान काढायला नको येते. अरे पेंड्या, तिच्या आईशी शेंदला मी कशी ओळखीची झाली? पोराचा पाटणं बॅटरी घेऊन येतो. लोक काय मी काय म्हणतो माहितीये? काय रे? इथं व्हॉट्सअपचा नंबर चांगला दिसतो. अगं पोरीनो, हा असा आहे. चला काय? पाहिलं पोरीनो, कृष्ण चोऱ्या करून पळून गेला. हा पेंड्या कुठे आपल्या हाती लागला होता, तो सुद्धा निष्ठून गेला. आता नंदराजांकडे जायचे कसे? पण हो, त्या फुटलेल्या माटांच्या खपरे घेऊन आपण नंदराजांकडे जाऊ, सर्व हकीकत त्यांना कथन करू. चल तर मावशी. चला तर. क्या बात है? हॅलो चला सांगू चला, जाऊन सांगू चला, चला जाऊया नंदराजा सांगू चला, चला सांगू चला, जाऊन सांगू चला. चला जाऊया
वरती वरी हे जाड केला बर्फ मारतीला त्याला बसवूनी तो गेला बसवूनी तो गेला उठा उठा नंदराज, तुमच्या कृष्णाने काय कौतुक केले ते पहा. गोविंदो, माझ्या कृष्णाशी कोणते कौतुक केले आहे? सर्व गोरुसाची नासाडी करून माठ फोडून टाकले आहेत. गोविंदो, माझा कृष्ण तर माझ्या शेजारी बसला आहे. माझ्या कृष्णावर तुम्ही खोटा घेता. बरोबर आहे तुमचं नंदराज, पण आम्ही काल त्या ठिकाणी ना पेंद्याला मारलाय. त्या माराच्या गुन्हा त्याच्या पाठीवर उमटल्या असतील. त्यांना प्रथम बोलवून घ्या. पेंद्या, अरे पेंद्या. आलो नंदराज. हॅलो, कैलासवासी नारायण गडू गराटे कैलासा बरे आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नमस्कार असो. आशीर्वाद असो. नंदराज, एवढ्या घाई गडबडीने कशाला बोलवलं? पेंद्या, काल सकाळी कुठे होता? काल सकाळी फाटपटी उठलो, शेण काढलं, गुरु राणा नेऊन लावली आणि तुम्ही आत मारला म्हणून इकडे आलो. ऐकलाच गौरव, पेंद्या काल कुठे होता तो? अरे मेल्या, असं जरा पुढे ये रे. अगं म्हैसे, तू कधी आलेली? सांगते तुला. अरे पेंद्या, काल तू कुठे होतास? काल सकाळी फाटपटी उठलो, शेण काढलं, गुरु राणा नेऊन लावली आणि ह्याने आत मारलं नाही म्हणून इकडे आले. अरे मेल्या, मग काल तर झरोकात का अडकला होता? कुठल्या घरात पडलो होतो? झरा नाही, झरोका म्हणजे खिडकी. त्या खिडकीत तो अडकला होता. ते तुला ओढून काढला. तेच अडकून मेला असतास. तुम्हाला तिथं ओढून काढलास काय? नाही तर तिथं अडकून मेलो असतो. अगं तर परवडलं असतं. ते परवडलं असतं. होय. अरे पेंद्या, आम्ही काल त्या ठिकाणी ना तुला मारलाय. त्या माराची गुन्हा तुझ्या पाठीवर उमटल्या असतील. त्या प्रथम नंदराजांना दाखव. अगं नंदराजांना कशाला? तूच बघ. अगं बोलू मेलीची पाठ किती आहे? होय होय, एवढा कसला राग करतोय? जाऊ मग. जा, वाचलास. वाचलो. बाय. अरे पेंद्या, जा. असं नाही, जरा प्रेमाने म्हण ना. अगं बाय. अरे पेंद्या, जा. येऊ मग. फक्त व्हॉट्सअपचा नंबर दे शिकवा. बरोबर आहे तुमचं नंदराज. कृष्ण चोऱ्या करून तुमच्या समोर उभा आहे. आम्ही काल त्या ठिकाणी पेंद्याला मारला असता. त्या माराच्या खुणा सुद्धा नाहीसे झाल्या. यावरून आम्हाला असे करून चुकलंय की तुमच्या कृष्णाची लीला किती आघात आहे. यापुढे आम्ही कोणतीही तक्रार घेऊन येणार नाही. येते मी नंदराज. ठीक आहे. तू 7व्या अवतार दिलं जेवण, तो 8व्या अवतारी पूर्ण कर. अग सांज सकाळी स्वप्नीसी प्रेमाचा करशील वादा. हे राजे, अग सांज सकाळी स्वप्नीसी प्रेमाचा करशील वादा. जीव जळला तुझ्यावर काना, तुझीच आहे निरादा. कनया जवळ येणार साधना मिठीत घेणार. कनया जवळ येणार साधना मिठीत घेणार. सकाळी तुम्ही तिथे माझा करशील वादा. सकाळी तुम्ही तिथे माझा करशील वादा. जीव जडला तुझ्यावर
या प्रेमाची लाडका सावळा विचार तुझ्या त्या मनाला विचार तुझ्या त्या मनाला काय आहे ही राधा विचार तुझ्या त्या मनाला काय आहे ही राधा जीव जडला तुझ्यावर गाता तुझीच आहे राधा या जवळ येणार साजना विधीत घेणार या जवळ येणार साजना विधीत घेणार हॅलो